लास्ट लेक्चरमध्ये आपण मिसेस दिलीप्स लोन अकाउंट जे आहे तो तो बॅलन्स आपण ट्रान्सफर करून घेतलाय. 87,300 बॅलन्स शीटला आपण रेकॉर्ड केलं लायबिलिटी साइड. अँड नाऊ वी विल चार्ज इंटरेस्ट ऑन इट. आपल्याला इंटरेस्ट जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. आउटस्टँडिंग इंटरेस्ट. सी इंटरेस्ट ऑन मिसेस दिलीप्स लोन अकाउंट 87,300. त्याच्यावरती 20% अमाउंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो 87,300 इंटू 20%, that is 20 divided by 100 into for 6 months means into 6 divided by 12. इथे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. 87,300 ऑन 87,300 अमाउंट दिली आहे, त्याच्यावर 20% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. सो इंटू 20 डिवायडेड बाय 100 त्याच्यावरती 6 मंथ्ससाठी हा कॅल्क्युलेट करायचा. दॅट्स वाय इंटू 6 डिवायडेड बाय 12. सो आउटस्टँडिंग आपला इंटरेस्ट इथे मिळणार आहे 8,730. So 8,730 this is the interest on Mrs. Dilip's loan account. So add करायचं आहे 8,730. त्याची ॲडिशन करून आउटर कॉलमला अमाउंट घ्यायची आहे. 87,300 प्लस 8,730 that is 96,030. सी आता जो इंटरेस्ट आपण आउटस्टँडिंग इथे कॅल्क्युलेट केला आहे, याचा सेकंड इफेक्ट जो आहे, हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पडणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आपण प्रिपेअर केलेलं आहे, त्याच्या ऑक्टोबर टू मार्च साइडमध्ये आपल्याला इंटरेस्ट ऑन दिलीप्स लोन रेकॉर्ड करायचं आहे. बिकॉज आपला जो फर्स्ट कॉलम आहे, एप्रिल टू सप्टेंबर हा ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे. सो आता जे इंटरेस्ट ऑन दिलीप्स लोन आहे, हे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इथे ट्रान्सफर करायचं आहे. आफ्टर डेथ कॉलममध्ये जो ऑक्टोबर टू मार्च जो टाइम पिरियड आहे, तो सेकंड जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. सो 8,730 हे रेकॉर्ड केलंय. आता आपण आउटर कॉलमची टोटल घ्यायची आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो ऑक्टोबर टू मार्च जो कॉलम आहे त्याची मी टोटल घेते. क्रेडिट साइडचा कॉलम आहे. $90,200. So 90,200 अँड देन 90,200 मधून हे जे अमाउंट्स इथे आहेत ह्या सगळ्या लेस करायच्या आहेत. देन आपल्याला इथे नेट प्रॉफिट जो आहे तो इथे मिळणार आहे. नेट प्रॉफिट बिफोर अप्रोप्रिएशन. सो इथे 90,200 मधून 8,730, 7,200, 6,000, 4,500, 3,000, 8,000 अँड 18,000 ह्या ज्या अमाउंट आहेत ह्या लेस करायच्या आहेत. अँड देन इथे आपल्याला जो नेट प्रॉफिट आहे हा इथे मिळणार आहे. सो नेट प्रॉफिट इज 34,770 रुपीज. जो नेट प्रॉफिट आहे हा इथे कॅल्क्युलेट केलाय 34,770 रुपीज. आता हा जो नेट प्रॉफिट बिफोर अप्रोप्रिएशन आहे हा अप्रोप्रिएशन अकाउंटला ट्रान्सफर होईल. दिस इज प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या ऑक्टोबर टू मार्च बाय नेट प्रॉफिट बिफोर अप्रोप्रिएशन रेकॉर्ड करायचा आहे 34,770. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट सुद्धा क्लोज करायचं आहे. सो ऑक्टोबर टू मार्च कॉलमची मी टोटल घेते.
34,770. 34,770 मधून हे जे इथे जे अमाउंट्स दिसतात 2,400, 2,400, 2,000, 2,000 हे अमाउंट्स लेस करायचे आहेत अँड देन आपल्याला जो नेट प्रॉफिट आफ्टर अप्रोप्रिएशन आहे तो आपल्याला मिळणार आहे. सो इथे नेट प्रॉफिट आफ्टर अप्रोप्रिएशन जो आहे हा मिळतोय 25,970. 34,770 मधून जेव्हा ह्या सगळ्या अमाउंट्स आपण लेस केलेल्या आहेत इथल्या, देन आपल्याला नेट प्रॉफिट जो आहे हा 25,970 रुपीज जो आहे हा मिळालेला आहे. आता हा जो नेट प्रॉफिट आहे हा इक्वली दोन्ही पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. 2 पार्टनर्सना द्यायचा आहे बिकॉज दिनेश अँड दीपक. दिलीपला हा प्रॉफिट मिळणार नाहीये बिकॉज दिलीपची ऑक्टोबरला डेथ झालेली आहे. सो आता दिनेश अँड दीपक जे 2 पार्टनर्स रिमेनिंग आहेत, त्यांना हा प्रॉफिट जो आहे हा मिळणार आहे. आता इथे कोणताही प्रॉफिट शेअरिंग रेशो मेन्शन केला नसल्यामुळे इक्वली हा जो प्रॉफिट आहे हा दोघांमध्ये डिस्ट्रिब्यूट केला जाणार आहे. सो 25,970 इक्वली डिस्ट्रिब्यूट करायचे दिनेश अँड दीपकला. सो त्यांना डिस्ट्रीब्यूट करायचं प्रॉफिट 12,985. 12,985 प्रॉफिट दोघांना डिस्ट्रीब्यूट करून झालेला आहे. तर जो प्रॉफिट आपण इथे डिस्ट्रीब्यूट केलाय त्याचा सेकंड इफेक्ट हा कॅपिटल अकाउंटला पडणार आहे. कॅपिटल अकाउंट दिस इज कॅपिटल अकाउंट बाय प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट ऑक्टोबर टू मार्च. आता हे जे दोघांचे प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केले 12,985 दिनेश अँड दीपक या दोघांच्या कॉलममध्ये रेकॉर्ड केले जातील. दिलीपच्या कॉलममध्ये येणार नाही बिकॉज ऑक्टोबर पासून दिलीप जो आहे हा बिझनेसमध्ये नाहीये. दिलीपची ऑक्टोबरला डेथ झाली आहे. सो त्याला मिळणार नाही. फक्त दिनेश आणि दीपक या दोघांनाच ते प्रॉफिट जे आहे हा डिवाइड करायचा आहे. सो 12,985 12,985. आता आपल्याला दिनेश आणि दीपक या दोघांचं जे अकाउंट आहे हे क्लोज करायचंय. दिनेशच्या क्रेडिट साइडला दिनेशचं जे अकाउंट आहे त्याची टोटल केलेली आहे 1,20,685. सो दिनेशच्या कॉलममध्ये ती मी टोटल रेकॉर्ड करून घेते 1,20,685. त्यातून जे 16,000 अमाउंट आहे 16,000 हे लेस करायचे आहेत आणि त्यांचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो क्लोजिंग बॅलन्स इज 1,04,685. आता दीपकच्या कॉलमची टोटल घ्यायची आहे क्रेडिट साइडच्या. सेम येते टोटल 1,20,685. 1,20,685. त्यातून हे जे 16,000 आहेत हे लेस करायचे आहेत आणि त्यांचा क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे 1,04,685. आपल्याला त्यांचे कॅपिटल बॅलन्सेस दिनेश आणि दीपकचे जे कॅपिटल बॅलन्स जो आहे हा मिळालेला आहे. क्लोजिंग बॅलन्स जो आहे हा मिळालेला आहे. सो आपण हे जे त्यांचे कॅपिटल बॅलन्सेस आहेत, क्लोजिंग बॅलन्स हे बॅलन्स शीटला रेकॉर्ड करणार आहोत. सो दिनेश 1,04,685 and Deepak 1,04,685. टोटल जी आहेत या दोघांचीही ती आउटर कॉलमला येणार आहे.
कॅपिटल अकाउंटचे जे बॅलन्सेस आहेत त्यांची टोटल आउटर कॉलमला घ्यायचे अँड देन आपण ही बॅलन्स शीट जी आहे, हिची टोटल करून घेऊया. ॲसेट साइडची टोटल घ्यायची आहे. ॲसेट साइडची टोटल येते 5,42,000. आता लायबिलिटी साइडची टोटल घ्यायची आहे. 5,42,000. इथे आपली बॅलन्स शीट जी आहे, ही टॅली झाली आहे आणि आपला जो प्रॉब्लेम आहे, हा इथे संपलेला आहे.